नमस्कार मित्रांनो, हेमंत वाणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी हेमंत कुमार केळकर. मित्रांनो, आज मी आपल्याला जे बोलणार आहे ते येणाऱ्या महानिवडणुकीत जे उमेदवार नगरसेवक पदासाठी उभे राहतात त्यांच्याबाबत. आपण कधी लक्ष दिलंय का? जो नेता निवडणुकीत सामान्य माणसासारखा फिरतो, 3-4 महिन्यातच तो मोठ्या फ्लॅटमध्ये जातो. वर्षभरातच त्याच्याकडे 4 चाकी, फार्म हाऊस येतं. एवढंच नाही तर त्याची जीवनशैली ही बघितली असाल चमकदार अशी होते. आणि हे सगळं पाहिलं की मनात प्रश्न उभा राहतो की जादू कशी घडली. सुरुवातीला नगरसेवक म्हणतो, मी तुमचा माणूस आहे, तुमच्या समस्या माझ्या आहे, मी तुमच्यासाठी झटणार आहे. आणि लोक विश्वास ठेवतात कारण तो सामान्यांमध्ये मिसळत असतो, गल्लीबोळामध्ये फिरत असतो, प्रत्येकाच्या सुखदुःखात तो धावत असतो, कोणावर अन्याय झाला तर तो भांडत असतो. पण 1 वर्ष गेलं की त्याचं दर्शन मात्र दुर्मिळ होतं. त्याचं कार्यालय देखील बदलत असतं. पूर्वी त्या कार्यालयात कार्यकर्त्यांची, सामान्य लोकांची गर्दी असते. तिथं तो सुरुवातीला सगळ्यांचं म्हणणं ऐकत असतो, त्यांच्यासाठी भांडत असतो. पण नंतर तिथे बिल्डर, ठेकेदार, श्रीमंत लोकांची रांग लागलेली दिसते. सामान्य जनता आणि गरीब कार्यकर्ता तिथे दिसेनासे होतात. जनतेच्या समस्या मागे पडतात आणि प्रगतीचे फोटो, आम्ही काय काय केलं, कसं केलं, लोकांसाठी काय करतो, हे फेसबुक वरनं पुढे येतात. त्याच्या आसपासचं वातावरण 1 वर्षानंतर बदललेलं असतं. आसपासचं वातावरण सोडावं, त्याची पद्धतही आणि राहणीमानही बदललेलं असतं. गाडी, बंगला, वागणूक हे सगळं त्याच्याकडचं बदललेलं बघायला मिळतं. आणि मग पुन्हा 5 वर्षांनी तोच नेता हात जोडून एक संधी परत मला द्या म्हणत आपल्या दारात उभा राहतो. प्रश्न पुन्हा तोच, बदल कोणाचा झाला, नेत्याचा की आपल्या आठवणींचा? कदाचित वेळ आली आहे विचार करण्याची. आपण मत देतो बदलासाठी, आपल्याला सुविधा मिळण्यासाठी, आपल्या अडचणी सोडवण्यासाठी. पण बदलतो नेमका कोण? कमेंट करून आपण मला नक्की सांगा की नेते बदलतात की जनता विसरते आणि इतिहास पुन्हा तसाच घडतो. या निवडणुकीतही नेते बदलणार, जनता पहिल्या नगरसेवकांनी काय केलं, काय बोलला होता विसरणार की पुन्हा तसाच इतिहास, तोच माणूस मत देऊन आपण निवडून देणार? आपलं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर, लाईक करा. अजून आमचं हेमंत वाणी चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी हेमंत केळकर परत नवीन विषय घेऊन अशा सोप्या भाषेत आपल्या पुढे येण्याचा वादा करून आपली रजा घेतो.